मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय शिवछत्रपतींच्या कार्यात केवळ तलवार किंवा युद्धाने स्वराज्य उभे राहिले नाही, तर या महान कार्यामागे संत, पंत, कवी आणि शाहिरांचे अमूल्य योगदान होते. स्वराज्याच्या संकल्पनेला शाहिरांच्या क्रांतिकारी गीतांनी आणि संतांच्या आध्यात्मिक प्रेरणेने अधिकच बळ मिळाले. या महान विभूतींनी समाजाची, संस्कृतीची, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शिल्पकला घडवली. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत शिवछत्रपतींच्या कार्यात संत, पंत आणि कवी आणि शाहिरांनी कसे योगदान दिले आणि त्यांच्या गीतांनी व काव्यांनी स्वराज्याची उभारणी कशी केली. चला एकत्र या इतिहासाच्या पानांवर आपण पडताळून पाहूया. सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी. संत व पंत कवींची शिवाजी महाराजांच्या कार्यातली भूमिका कोणती होती? संत आणि पंत कवींनी शिवकार्याला कसे बळ दिले? संत आणि पंत कवींनी शिवकालीन सामाजिक आणि राजकीय भूमिकांमध्ये कसा वाटा उचलला? त्यांच्या काव्यातून समाज आणि राज्यकारभारावर कोणते परिणाम झाले? शाहिरांचे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतले योगदान काय होते? शाहिरांनी कशा प्रकारे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात योगदान दिले? संत, पंत, कवी आणि शाहिरांचे क्रांतिकारक कार्य कसे होते? त्यांचे श्राव्य, काव्य आणि गीतांनी स्वराज्य उभारणीला कसा आधार दिला? शाहिरांनी आपल्या स्वतंत्र गीतांद्वारे स्वराज्याच्या चळवळीला कसे समर्थन दिले? त्यांच्या क्रांतिकारी गीतांचे समाजावर आणि स्वराज्यावर काय परिणाम झाले? शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील संत, पंत, कवी आणि शाहिरांच्या कार्यातून आपण काय शिकू शकतो? त्यांचे योगदान आजच्या काळात आपल्यासाठी कसे प्रेरणादायी आहे? मित्रांनो, या व्हिडिओत लेखक, इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर S. A. बाहेकर यांचं पुस्तक स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती यांचं पुस्तक जे आहे त्यामधून आपण काही भाग घेतलेला आहे. तर तो कोणता? प्राचार्य डॉक्टर लिखित ऐतिहासिक ग्रंथ मालिका क्रमांक 5, शिवचरित्र एक चिंतन, शिवचरित्र प्रकल्प खंड 1, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आणि चरित्र संशोधन व पुनर्लेखन, शिवछत्रपतींच्या सामाजिक क्षेत्रातील क्रांतीचे अंतरंगमधील पृष्ठ क्रमांक 554 ते 56 मधून हा भाग घेतलेला आहे. मित्रांनो, या विचारांशी आम्ही किंवा आपण सहमत असाल किंवा नसाल ही सर्व जबाबदारी लेखकाची आहे. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संतांची शिवकार्याविषयी प्रवृत्ती. शिवकालीन कवीचे प्रमुख 2 वर्ग पडतात. पहिला वर्ग पंतांचा आणि दुसरा वर्ग हा संतांचा. पैकी संतांच्या वर्गात सर्व जाती जमातीच्या आणि विविध धर्माच्या लोकांचा समावेश होता. या संत कवींनी एका बाजूने ब्राह्मणांच्या, पंतोजींच्या निष्फळ हव्य काव्यावर आणि दुसऱ्या बाजूने ब्राह्मण क्षत्रियांच्या भ्रष्टतेवर तसेच आचार धर्म त्यागावर कोरडे ओढीत होते. देवाचे दार आणि मोक्षाची ब्रह्मविद्या सर्वांसाठी मोकळी आहे याचा ते आग्रहाने पुरस्कार करीत होते. समानतेची ही घोषणा. धर्माच्या क्षेत्रात ईश्वरापुढे सर्व माणसे सारखी. मोक्षाचा अधिकार सर्वांना आहे. नामस्मरणाने कर्मठतेची सर्व बंधने गळून पडतात. वाटेल त्याला वाटेल ते काम करण्याची मुभा. त्यामुळे जातीसत्ता खेळखेळी होते. परंतु आमचे संत आणि पंत कवी जातीभेद, अस्पृश्यता, अनिष्ट रूढी परंपरा यावर इतप्पर जागे नव्हते. ते लीला वर्णन गाण्यात रंगून गेले होते. मर्त्य जगाची त्यांना जाणीव नव्हती. नेमकं त्यावेळी प्रत्यक्ष डोळ्यासमोर शिवकार्याचा एक अभिनव संचार चालू होता. त्याचबरोबर नवक्रांतीचा अरुणोदय होत होता. याचा मात्र संत व पंत या दोन्ही प्रकारच्या कवींना भानसुद्धा नव्हते. तथा थोडेफार असलेच तर त्याची पर्वा नव्हती. हे चुकूनसुद्धा काही अपवाद वगळता त्या वाटेला गेले नाहीत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समाज जागृती हेच त्यांचे प्रमुख कार्य होते. राजकारणाशी त्यांचा काडीचाही संबंध नव्हता. हेच कटू सत्य आहे. शिवछत्रपतींच्या स्वराज्य संस्थापनेतील शाहिरांचे योगदान. शिवकार्यात योगदान करणारे, आपल्या स्वतंत्र गीतांनी गिरीशिखरे गरजून जनतेची सुप्त मने जागृत तसा चेतविणारे, कार्यतत्पर करणारे शाहीर हे खालच्या अडाणी अशिक्षित वर्गातून उदयाला आले होते. त्यांनी आपल्या कवनात व्याकरणाच्या आणि साहित्यशास्त्रांच्या सुप्रतिष्ठित नियमांचे मुडदे पाडले. तसेच आपल्या ओजस्वी वाणीने, गुलामी वृत्तीने सुद्धा त्यांनी मुडदे पाडले. त्यांच्या कवनाला अथवा काव्याला विषय नवा तसेच
तंत्र आणि चालही नव्याच पद्धतीची होती. त्यामुळे तर शाहिरांचे डाफावर ताप पडताच रयतेच्या आणि मर्द मराठा मावळ्यांच्या रोमारोमात शौर्य आणि सामर्थ्य संचार करीत असे. एक नवे तुफान झेपदार साहित्य रांगड्या पददलित शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्यांच्या नवक्रांतीबरोबर निर्माण होत होते. रांगड्या शाहिरी कवनात साहित्यात जिवंतपणा भरलेला होता. ते मनाला अंतःकरणाला भावणारे होते. त्या वर्गाची मोहीम, त्या वर्गाचे कवी, प्रवक्ते, नेते, तंत्र, क्रांती, शास्त्राचा नियम हा शिवकार्यालाही तंतोतंत लागू पडतो. म्हणूनच खालच्या पददलित, अडाणी आणि अशिक्षित वर्गातून पुढे आलेले कवी शाहिरांचे कार्य शिवकार्याच्या संदर्भात खरोखरच क्रांतिकारक ठरले असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. या विवेचनावरून शिवकालीन समाज आणि त्यांची शिवकार्यासंबंधीची वृत्ती आणि प्रवृत्ती कशा प्रकारची होती हे स्पष्ट होते. शिवकालीन समाजाची शिवकार्याविषयीच्या वृत्ती आणि प्रवृत्तीचे प्रथम आकलन करून घेतल्याशिवाय शिवकार्याचे अंतरंग आणि बहिरंग अथवा शिवकार्याचे वास्तव स्वरूप आणि कार्य करणारा वर्ग याची संगती लावता येणे शक्य नाही. तसेच शिवकालीन समाजाची वृत्ती आणि प्रवृत्ती समजावून घेतल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि त्यांच्या कार्याच्या स्फूर्तीस्थानाचा तसेच त्यांच्या कारणाचा विचार सुद्धा करता येणार नाही अशी आमची ठाम धारणा आहे. मित्रांनो, शिवछत्रपतींच्या महान कार्यात संत, पंत, कवी आणि शाहिरांनी उभारलेली योगदान म्हणजे केवळ त्यावेळच्या समाजाचं प्रतिबिंब नव्हतं, तर ते भविष्याच्या दिशेने नेणारी प्रेरणादायी शक्ती होती. त्यांच्या गीतांमधून आणि काव्यातून स्वराज्याच्या संकल्पनेला नवी दिशा मिळाली. संतांनी दिलेल्या आध्यात्मिक प्रेरणेतून, पंतकवींनी लिहिलेल्या ओजस्वी काव्यातून आणि शाहिरांच्या क्रांतिकारी गीतांमधून उभ्या असलेल्या या स्वराज्याची मुळे समाजाच्या प्रत्येक स्तरावर खोलवर रुजली. आजच्या काळात देखील त्यांचे कार्य, त्यांच्या काव्यरचना आणि गीतं आपल्याला नवी प्रेरणा देत असतात. चला आपणही त्यांच्या शिकवणीचा आदर्श घेऊया. समाज आणि देशाच्या सेवेत आपला वाटा उचलूया. हा इतिहास आपण विसरायचा नाही, तर यातून प्रेरणा घेऊन पुढे जाणं हेच खरोखर त्यांना दिलेली आदरांजली आहे. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्टसुद्धा करा. मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.